महापालिका निवडणुकीनंतर अजित पवार झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहेत। आगामी निवडणुकीसंदर्भात उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आलेली आहे आणि या संदर्भातच पुण्यामध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत। मंत्री दत्तात्रय भरणे आणि रुपाली चाकणकर यांच्यासह दौंड, इंदापूर, भोर, राजगुरुनगर अशा सर्व ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि स्थानिक नेते या बैठकीसाठी उपस्थित राहिलेत। अशामध्येच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे। तर गेल्या 25 वर्षांपासून पुणे जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे। पुणे जिल्हा परिषदेत अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। दरम्यान या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अशामध्येच पुणे महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांचा अजित पवारांच्या हस्ते सत्कार होण्याची शक्यता वर्तवली जाते। बैठका म्हणल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी बाबतीमध्ये आपल्याला सगळ्या प्रत्येक ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस प्रत्येक तालुका वाईज तिथले प्रमुखांना बोलवलं जातं आणि त्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेला कोण इच्छुक आहे, पंचायत समितीला कोण इच्छुक आहे याचा अहवाल अगोदरच दादांनी घेतलेला आहे। त्यामुळे आज त्यांनी त्या बाबतीमध्ये सगळ्याच पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी, जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली आणि या चर्चेतनं जो निर्णय अजितदादा पवार साहेब आम्हा सर्वांना सांगतील तो आमच्या दृष्टीने सर्वांना मान्य असेल। पुणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर सोलापूर जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणुका लढणार आहेत आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार घड्याळ चिन्हावर ही निवडणूक लढू शकतील। अशा संदर्भातील निर्णय झाला असल्याची माहिती आमदार अभिजित पाटील यांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत काल आपल्या पक्षाच्या आमदारांची खासदारांची बैठक झाली की आगामी जिल्हा परिषदांच्या निवडणुकीबाबत काय रणनीती ठेवते। नाही, राज्याचे उपमुख्यमंत्री दादांकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या संदर्भात एकत्र लढण्याबाबत चर्चा झाली आणि त्याबाबत आज मोठे दादा विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्याकडे आम्ही एकत्र येऊन त्या घड्याळावर कशा, तुतारीवर कशा आणि एकत्र लढण्याचे निर्णय झाले। उत्तम जानकर म्हणतायत की नारायणप्पा पाटील असतील, अभिजितदादा पाटील असतील यांच्यावर पालकमंत्र्यांचा दबाव आहे आणि त्यांना ते करण्याचा प्रयत्न करतात। माझं कसं आहे, जानकर साहेब म्हणजे कसं आहे की आंतरराष्ट्रीय नेते, ट्रम्प, रूस। पुढची मोठी बातमी आपण बघूया। मुंबईच्या निकालावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरती निशाणा साधलेला आहे। आसामच्या काझीरंगामध्ये पार पडलेल्या सभेमध्ये मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधलाय तर मुंबईतील जनतेने भाजपला पहिल्यांदा विक्रमी जागा दिल्यात। महाराष्ट्रात काँग्रेस पूर्णपणे संपली आहे, काँग्रेसने लोकांचा विश्वास गमावला अशी टीका पंतप्रधान मोदींनी केलेली आहे। 2 दिन पहले ही महाराष्ट्र के बड़े शहरों में मेयर और पार्षदों के चुनाव परिणाम आए हैं। मुंबई जो दुनिया के सबसे बड़े निगमों से एक है, वहां की जनता ने पहली बार बीजेपी को रिकॉर्ड जनादेश दिया। देखिए, जीत मुंबई में हो रही है, जश्न काजीरंगा में मनाया जा रहा है। महाराष्ट्र के अधिकतर शहरों की जनता ने बीजेपी को सेवा का अवसर दिया है। इस मुंबई शहर में कांग्रेस का जन्म हुआ था, वहां वो आज चौथे या 5वें नंबर की पार्टी बन गई है। जिस महाराष्ट्र पर कांग्रेस ने सालों तक शासन किया, वहां कांग्रेस पूरी तरह से सिमट गई है। कांग्रेस देश का भरोसा खो चुकी है।
तर मुंबईमध्ये महायुतीला जवळपास बहुमत मिळालं आणि असं असलं तरी सुद्धा शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्यामुळे नवा ट्विस्ट आलेला आहे. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही हे सर्वांनी ठरवलंय. अनेक नगरसेवकांना वाटतंय भाजपचा महापौर होऊ नये. देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो असं विधान राऊतांनी केलेलं आहे. तर नगरसेवकांना कितीही कोंडलं तरी संदेश जाऊ शकतो. मात्र आमदार फोडले त्यांना नगरसेवक कोंडावे लागतात. नगरसेवक पळवले जातील अशी भीती ही किती मोठी हास्यजत्रा आहे असं म्हणत राऊतांनी टोला लगावलेला आहे. आणि याबरोबरच पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू असल्याचा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. त्याने आपले नगरसेवक शिंद्यांनी ते मुंबईतल्या ताज लँडसँड हॉटेलमध्ये बंद करून ठेवले. ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले स्वतःचे, त्यांना स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटावी याचं मला आश्चर्य वाटतंय. आणि आमदार घेऊन ते महाराष्ट्रात नव्हते राहिले, ते सुरतला गेले होते, सुरक्षित ठिकाणी. त्यांनी नगरसेवक सुद्धा सुरतला किंवा अहमदाबादला न्यायला पाहिजे होते. कसं आहे ना की चाकरी केलेली आहे सिल्वर ओकची आणि भाकरी खाल्ली आहे उद्धव ठाकरे मातोश्रीची. आणि आता दोन्ही गोष्टी संपलेल्या आहेत, कारण ते ज्यांच्या बरोबर आहेत त्या सर्व पक्षांना, म्हणजे उभाठा असेल, मनसे असेल, शरदचंद्र पवार गट असेल, सगळ्यांना खड्ड्यात टाकून झालेलं आहे. आणि आता मला असं कळलंय की त्यांचं खासदारकीची वेळही संपत आलेली आहे. जे खासदारकी त्यांना माननीय शिंदे साहेबांच्या कृपेमुळे मिळाली होती ती सुद्धा संपत आलेली आहे. त्यामुळे कुठेतरी मला परत खासदार करा म्हणून आमच्याच नगरसेवकांना, कारण शिंदे साहेबांसमोर तोंड दाखवायची त्यांच्याकडे आता हिंमत राहिलेली नाहीये, म्हणून आमच्याच नगरसेवकांना मस्का मारायला आले असतील कदाचित, किंवा मला शिंदे साहेबांकडे घेऊन चला जेणेकरून मला परत काहीतरी माझं भविष्य थोडंसं सिक्युअर होईल. तर या सगळ्या हॉटेल पॉलिटिक्सवरती संजय राऊत आणि म्हात्रे नेमकं काय म्हणाले आपण बघूया. नगरसेवक स्वतःच्याच राज्यात जर लपून ठेवायची वेळ येत असेल, या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे हे एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना दाखवून दिलं. राज्य त्यांचं, गृहमंत्री त्यांचा, मुख्यमंत्री त्यांचा, संपूर्ण बहुमताचं सरकार, दादागिरी त्यांची, गुंडगिरी त्यांची, माफिया त्यांची. तरीही एकनाथ शिंदे यांच्यासारख्या स्वतःला भाई म्हणून घेणाऱ्या अमित शहाच्या माणसाला स्वतःचे नगरसेवक बंद करून ठेवावे लागतात. या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्ण खतम झालेली आहे. जेणेकरून महानगरपालिकेमध्ये काम कसं चालतंय, कामकाज कसं होत आहे, त्याचे कायदे कानून काय आहेत, कशा पद्धतीने आपण सामोरं जायचंय, याच्यासाठी आम्ही आज इथे नगरसेवकांना बोलवलेलं आहे. त्याच्यामुळे याच्याबद्दल जे काही हॉटेल पॉलिटिक्स वगैरे आम्हाला हे करायची गरज नाहीये, कारण आमचे जे निवडून आलेले हे वाघ आणि वाघीण आहेत आणि हे तुम्हाला हरवून, उबाटाला हरवून आज इथे आलेले आहेत. त्याच्यामुळे ज्या काही पुढ्या सोडतायत ते मला असं वाटतं की त्यांचेच नगरसेवक हे कुठे इकडे तिकडे जाऊ नये म्हणून तर हे करत नाहीयेत की नाही, असा संशय आम्हाला. तर मुंबई महापालिकेमध्ये निवडणुकीनंतर सुद्धा सत्ता स्थापनेसाठी संघर्ष सुरू झाला आणि अशामध्ये संजय राऊतांनी केलेल्या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. आम्ही ताज लँडसँड हॉटेलमध्ये जेवायला जातोय, उगाच आमच्यावरती संशय घ्याल असं सूचक विधान संजय राऊतांनी केलंय. तर विकासाच्या नावावर कोंडलेल्या नगरसेवकांना बाहेर काढा असं म्हणत राऊतांनी खुलं आव्हान दिलंय. निकाल लागल्यानंतर शिंदेंनी त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना ताज लँडसँडमध्ये ठेवलेलं आहे आणि या हॉटेल पॉलिटिक्समुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आलंय. आज मी तिथे ताज लँडसँड मध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत, तर आमच्यावर संशय घ्यायचे काहीतरी. बघा की का जाऊ नये, जायला काही तिकडे पण जाणार आहोत. नाही जाऊ ना, आम्ही सगळेच जाणार तिकडे. बघा ना. त्याच्यामुळे उगाच आमचा संशय घेतला जाईल काहीतरी. मला कालच जायचं होतं, म्हटलं अरे बापरे, इथे तर कैदखाना केला, एरवडा जेल केली आहे तिथे. मग यावं त्यांना, त्यांचं बिल फक्त त्यांनीच भरावं. मग यावं त्यांना, त्यांचं बिल फक्त त्यांनीच भरावं. मग यावं त्यांना, त्यांचं बिल फक्त त्यांनीच भरावं. सलगच्या विजयानंतर महाराष्ट्रात आता फक्त देवाभाऊच ब्रँड आहे. देवाभाऊ विकासाचा ब्रँड असल्याचं परिणय फुके यांनी म्हटलेलं होतं. त्याला शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्रात कोणीही ब्रँड नाही. महाराष्ट्रात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकच ब्रँड होऊन गेले असं त्यांनी म्हटलंय.
कालचा जो निकाल आहे तो या गोष्टीला शिक्कामोर्तब झाला की महाराष्ट्रात आता एकच ब्रँड आहे, तो ब्रँड देवाभाऊ आहे. आणि काल ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला साथ दिला, महायुतीला साथ दिला, मला असं वाटतं आता कोणतेही दुसरं कोणी शिल्लक राहिले नाही. ते त्याला म्हणतात, काही शिवसेनेवाले संजय राऊत उद्धव ठाकरेला ब्रँड म्हणत होते, काही मनसेचे लोक राजसाहेबांना ब्रँड म्हणत होते. या महाराष्ट्रामध्ये कोणीच ब्रँड नाही, एकच ब्रँड होऊन गेला आणि तो होता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. मेघना बोर्डीकर यांनी महापालिका निवडणुकीत एका मताला 15,000 रुपये दिल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी केलेला आहे. त्यानंतर आता भाजप आक्रमक झालेला असून भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी परभणीचे खासदार आणि आमदार यांना लक्ष्य केलेलं आहे. पैसे तर या दोघांनी वाटले, निवडणुकीत 100 कोटी रुपये वाटले. आम्ही तळागाळातील झोपडपट्टीतील कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली, आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली. अपयश आलं पण आम्हाला त्याचं आत्मपरीक्षण आम्ही करू. परंतु खासदारांचा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, असं टीकास्त्र भाजपाच्या वतीने सोडण्यात आलं आहे. पैशाची मस्ती या सगळ्या ताकदीवर तुम्ही निवडणुकीला समोर आला होता. परभणीमध्ये पालकमंत्री ह्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून ह्या गल्लीत, पोलिसाच्या गाड्या मागे ट्याव करीत सुरूच. एवढं करून सुद्धा तुमच्या प्रभागातला नगरसेवक तुम्ही निवडून आणून लागले नाहीत, म्हणून मी मला नैतिकता स्वीकारून आपण पालकमंत्री पदाचा राजीनामा द्या. तुमच्या वार्डातले नगरसेवक तुम्ही आणू शकले नाहीत आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. एवढ्या पैशाचं सुळसुळाट, एका मताला 15,000 रुपयापर्यंतचे पैसे वाटप यांनी केले. आमच्या आरोप करायले की आम्ही मताला 15,000 रुपये दिले. खरे 100 कोटी रुपये वाटप करण्याचं काम या दोघं आमदारांनी खासदारांनी या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये केलेलं आहे. तुम्ही जे आरोप करायले खासदार साहेब, तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करा. चोराच्या उलट्या बोंबा, खरे पैसे वाटप करण्याचं काम खासदार साहेबांनी केलं.